महादेव गोविंद रानडे यांचे आर्थिक विचार या विचारांतर्गत आपण शेती हा घटक बघणार आहोत. शेतीच्या विकासासाठी कर्जाची आवश्यकता आहे आणि हे कर्ज बँका पुरवू शकतात. जर सुरुवातीच्या काळात सरकारने खासगी बँकांच्या कृषी कर्जाची हमी घेतली आणि त्याचबरोबर वाजवी पातळीला जमीन महसुलाचे कायम निर्धारण केले तर थोड्याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कास्तकऱ्यांना अशा तऱ्हेने त्यांच्या पायावर उभे केल्यास स्वत्वाच्या भावनेने ते आपल्या मालमत्तेत वाढ करतील व 20 कोटी गुणवान लोकांच्या जागृतीचे श्रेय सरकारला मिळेल आणि या घटनेपुढे जगातील इतर नेत्रदीपक घटना फिक्या पडतील. न्यायमूर्ती रानडेंनी औद्योगिकरणावरती भर दिला याचा अर्थ त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले असं नाही. पुढील काही वर्ष हा देश शेतीप्रधान राहणार आहे याची त्यांना जाणीव होती आणि शेवटी विकासामुळे लाखो अर्धकोटी कास्तकऱ्यांना काय मिळणार यावरच या प्रयत्नांचे यश ठरणार होते. भारतात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या अतिशय जास्त असल्याने शेतीच्या यांत्रिकीकरणाला अधिक महत्त्व देणे योग्य नव्हते. यंत्राच्या वापरामुळे दर एकरी उत्पादन वाढले असते, पण शेतीमधील तांत्रिक प्रगतीसाठी आधी अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या कमी करणे आवश्यक होते आणि ही अतिरिक्त लोकसंख्या सामावून घेण्यासाठी त्यांनी उद्योगांच्या वाढीची सूचना केली. म्हणजे ही सूचना शेवटी शेतीच्याच हिताची होती. शेतीमधून उत्पादित होणाऱ्या अनेक वस्तूवर आधारित प्रक्रिया उद्योग हे शेतीच्या व सामान्यपणे औद्योगिकरणाच्या दृष्टीने सर्वाधिक योग्य होते. जावामधील प्रयोगाने ते प्रभावित झालेले होतेच. तेथील कच्चा माल हजारो मैल दूर असलेल्या देशात पाठवण्याची गरज काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला होता. म्हणून औद्योगिकरणाचा पुरस्कार करताना रानडेंनी शेतीच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असे म्हणणे योग्य ठरणार नाही. हे झालं शेतीसंबंधी त्यांचे असलेले विचार. आता उद्योगाच्या बाबतीत त्यांनी जे काही विचार मांडलेले होते, औद्योगिकरणाच्या संदर्भात न्यायमूर्ती रानडेंनी अनेक पैलूंची चर्चा केलेली होती. कारण आर्थिक व सामाजिक बाजू या परस्परावलंबी असतात आणि अशी त्यांची इथं भूमिका होती. कामगारांच्या शिक्षणाचा व प्रशिक्षणाचा कार्यक्रम, लोकसंख्येची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सार्वजनिक आरोग्याच्या योजना, वाढत्या उद्योगांसाठी वाहतूक दळणवळणाचा विस्तार, बांधकाम व्यवसायाला चालना इत्यादी अनेक घटकांचा उल्लेख करून त्यांनी या क्षेत्रामध्ये सरकारने पुढाकार घ्यावा असं सुचवलेलं होतं. मग विकासाच्या प्राथमिक अवस्थेत चैनीच्या वस्तूंचे उद्योग अनावश्यक असल्याने त्यांना निरुत्साही करावे. इतर उद्योगांच्या वाढीसाठी शहराची वाढ व्हायला हवी, कारण जेथे निरनिराळ्या सोयी उपलब्ध असतील तेथेच उद्योगाची धाव असणार. विकासाच्या काळात शहरीकरण अपरिहार्य असतं आणि त्यामुळे किमान सामाजिक व्ययात महत्तम किंवा सामाजिक खर्चात महत्तम फायदा मिळवण्यासाठी सरकारने या शहरीकरणाचे नियोजन करावे. परंतु उद्योगाचे अस्वाभाविक ग्रामीणीकरण करण्याचा प्रयत्न अपयशी व महाग ठरू शकतो याची त्यांनी स्पष्ट कल्पना दिलेली होती. आता विचारांचं मूल्यमापन बघूयात. भारतीय अर्थविचारामध्ये रानड्यांचे विचारांचं स्थान जे आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. अर्थशास्त्राच्या व्यावहारिक बाजूपासून सिद्धांताला वेगळं करता येत नाही, म्हणून त्यांनी अर्थशास्त्रीय सिद्धांताचा डोळस पुनर्विचार केला. म्हणूनच अभिमतपंथी विचारांवर केलेली टीका विचारात घ्यायला हवी. अभिमतपंथी विश्लेषणाला विरोध. युरोपमध्ये व प्रामुख्याने इंग्लंडमध्ये वाढलेला अर्थविचार हा भारतासारख्या देशासाठी उपयोगी नाही, हे रानडेंचं मत मौलिक आणि त्या काळासंदर्भात लक्षणीय होतं. ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, मिल इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी विशिष्ट गृहीत तत्वावर आपले विचार मांडले होते आणि ते सर्वत्र खरे ठरतात असा त्यांचा विश्वास होता. उदाहरणार्थ, आर्थिक हेतूंनी प्रेरित मनुष्याला स्वहिताचा दृष्टिकोन, निरहस्तक्षेपाची योग्यता, उत्पादक घटकांची पूर्ण गतिशीलता वगैरे. पण रानड्यांचं मत असं होतं की परंपरागत सिद्धांताची ही गृहीते केवळ विशिष्ट काळातील इंग्लंडच्या बाबतीत खरी होती आणि त्या इंग्लंडमध्येही अर्थशास्त्राच्या सिद्धांताबद्दल शंका व्यक्त केली जात होती आणि व्यवहारात ते कितपत मार्गदर्शक ठरतील याबद्दल मतभेद होते. आर्थिक व व्यवहारातील शासकीय हस्तक्षेपासारख्या मुद्द्याबाबत त्यांनी सिस्मॉनिकचा विचार योग्य वाटलेले होते. हॅमिल्टन आणि कॅरे यांचाही त्यांच्या विचारांवरती प्रभाव पडलेला होता. थोडक्यात काय, अभिमतपंथी विचारांचा प्रभाव कमी होऊन जे इतर विचार उदयाला आले त्यांना ते परिचित होते. विकासाच्या गतिमान परिस्थितीत परंपरावादी निगमन पद्धती उपयोगी ठरत नाही, म्हणून त्यांनी स्वतः विगमन किंवा ऐतिहासिक पद्धतीचा वापर केला. अनेक विचारधारांचा अभ्यास करून त्यांनी भारतीय परिस्थितीशी अनुरूप अशा तत्वांचा पुरस्कार केला.